आहे बरं का. काही लोक मी जी करायला लागले होते. माझ्यामुळे हे झालं, माझ्यामुळे ते झालं. लोकांना पण तसं जाणवून द्यायला लागले. लोकांना पटत नव्हतं. आणि मग विजयराव डोंगरे असतील, मानाजी बाप्पू असतील, काका म्हणा, या सर्वांनी मग मला काही लोक म्हणले, "बाबा हे असं-असं काका हे." आता काका काय तिकडे जाणार नाही. मी काकांना म्हणजे त्यांनी पण अग्रेसिव्ह होते. मी काय स्वतः नव्हतो. ठीक आहे म्हणलं, चला आपण बसूया. समविचारी काय ते स्थापन-बिपन केलेलं नव्हतं. सविचार बैठक होती फक्त. स्थापना-बिपना काय नव्हती. सविचार ज्यांनी त्यांचे परिणाम मांडले, आम्ही पण मांडले. आणि त्या लोकांनी चपराक बसली. म्हणजे लोक जे जात होते ना, त्यांना वाटलं होतं ही सगळी एक होते. मग काय हरकत आहे? मेंबर असं बोलतात, ते तसं बोलतात, मग हे नाही काय आपण जायला काय हरकत आहे? पण तो इश्यू संपला. लोकांच्या लक्षात आलं, की नाही, आपल्या फक्त शिवसेना नेत्याकडे आणि ह्याच्याकडे काय आम्हाला इतके दिवस तरी काय आमदार होते काय? इतक्या दिवसात आम्ही काम केलं, आम्हाला आमदार होते का? आणि आज त्यांची गरज नाही असं म्हणणार नाही, त्यांची गरज आहे. पण त्यांनी ते बोललो मी त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. काही लोकांना एखादं घर, ऑफिस आवडत नाही, नेता आवडत नाही, तिथं कशी लोक जाणार? आमचं घर काय लोकांना आवडत नाही. दादांचं घर एखादं आवडत नसलं तर कशी जाणार ती लोक? मग ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ना. अजून तरी काही त्यांनी लक्षात घेतली असं मला वाटत नाही. ठीक आहे. त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आमदार साहेबांनी पुन्हा एकत्रित येऊ शकत. पुढाकार कोणीही घेतलं तरी एकत्र येऊ शकतील. तुम्हाला पण काय तर त्याची थोडीफार माहिती मिळाली दिसते असं म्हणून तुम्ही बोलताय. त्यांनी पुढाकार घेतला, आमदार आहेत ते शेवटी तालुक्याचे. आपण कष्ट घेऊन निवडून आले. त्यांनी बोलल्यावर ना जायला काय? आपण एवढं मोठं काय? जाऊया ना, त्यांच्यावर चर्चा करूया. त्यांचं मत काय आहे ते त्याच्यावर काय त्यांनी म्हणलं म्हणजे तसंच होऊ, मी म्हणलं तर असंच होईल असं नाही. पण एक आहे आता, ही गाडी गचागच भरली. आम्हाला पण माहिती नव्हतं, की एवढा लोकांचा रिस्पॉन्स मिळेल. स्वप्नवत रिस्पॉन्स आहे. मला जुने दिवस आठवायला लागले. जुनी शिवसेना उभा राहिली आहे, उभारी घेतेय. म्हणजे माझे सहकारी होते ना त्यांच्या ह्याच्यातली, मला सुद्धा म्हणजे कॉन्फिडन्स आलाय आता, की बाबा हे असं आहे. आम्हाला घ्यायचं नाही त्यांना, घ्यायचं आहे. पण तुम्ही तशा जागा दाखवा. बरं उमेदवार पण दाखवा. का मग असं करूया का युती करायची, जागा सोडायच्या आणि मग उमेदवार आमचेच आणि चिन्ह त्यांचे असं करायचं का? असं नाही ना. मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये अप्परचा मुद्दा चांगला घालतो. त्या मुद्द्यावर जवळजवळ निवडणूक झाली. तसा मोहोळ शहरासाठी मोहोळ शहरासाठी विकासाचा मुद्दा आहे. वादाविवादाचा मोहोळमध्ये कसलाही काय नाही. राजकीय कुणाचा वाद नसतो, मारामारी नसते, काय नाही. त्याच्या विचाराने जे ती कामं करतात, ते जातीचा नो कॉस्ट मग सांगितलं. पैशाचा वापर आतापर्यंत होत नव्हता. काही गोष्टी आहेत, करणार आहेत, करतेत ते बरं का. पण आमच्याकडे आर्थिकदृष्ट्या सक्षम त्याला पहिल्यांदा प्राधान्य नाही. तो निश्चित किती आहे, जनतेत मिसळतो किती, सुख-दुःख पाहतो किती, नेमक्या अडचणीत असल्यावरच, गरज असल्यावरच औषध गोळ्याला ₹10 देतो का? ₹10 कमी पडल्यावर मेडिकलला. 100 आहेत पण 10 नाहीत म्हणून मेडिकलला माघारी जातो. त्यावेळेला ₹10 देणं फार महत्वाचं. दुसऱ्या दिवशी 500 घे आणि बळच गोळ्या त्याला काय बीपीच्या गोळ्या खाऊ घालतं घालतं असा विषय आहे तो लोकांचा. मागच्या कालावधीमध्ये नगरपालिकेच्या कोट्यावरचा त्यांनी मोहोळ शहरात कचरा गेला आणि त्या पद्धतीचा विकास झालेला नाही. आज बद्दल असेल तर तुम्हाला धूळ मगाशी काय सांगा. मगाशी बोललोय मी, आम्ही तशी सहल काढणार आहे. चला मोफत काय ते मोफत मोहोळ पाहूया. स्वखर्चाने मोफत म्हणजे आमच्या स्वखर्चानं शहर पाहूया. शहर पाहते लोक पण लोकांना पुन्हा एकदा आम्ही आठवण करून देणार आहे. आमचा जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार, वचननामा प्रसिद्ध करणार, तसं वागणार आहे. विकास करत असताना मी ह्याव करणार त्याव करणार सांगणार नाही. पण एक आहे, प्रत्येक वार्डात आमचे नगरसेवक जे निवडून आले त्या माध्यमातून आम्ही नेते मंडळी त्या तालुका स्तरावरचे, शहर स्तरावरचे आम्ही तिथे बैठका घेणार. त्यावेळेला लोक गोळा करणार. तिथं पक्षाचं नाही, लोकांना तुम्हाला काय हवं, या प्रभागामध्ये काय हवं, त्याप्रमाणे त्यांच्या विचाराप्रमाणे उगा आम्ही काहीतरी आणायचं, हे करायचं, नको ते माती मारायचं, हे आहे. आम्ही त्या पद्धतीनं सगळ्याला विचारून विश्वासात घेऊन या वार्डात समजा आता सगळे 100% नगरसेवक आणायचा कॉन्फिडन्स आहे. पण जर समजा आमची तसं वागलोय आम्ही. सीमाताई सरपंच असताना आमचे 14 नगरसेवक आले. 3 नगरसेवक ज्या प्रभागात आले नाहीत, अख्खा पाणी पुरवठा योजना त्या नवटाक भाग आहे ना, 5 नंबर वार्ड आत्ताच आहे की नाही आणि 4 नंबर वार्ड, त्या भागात पाणी योजना केली. तिथं आमचे नगर आता अद्याप कधी आमचे ग्रामपंचायत सदस्य नगरसेवक निवडून आले, तिथं पण विकास सर्वांकडे समान हे केला पाहिजे. निधी देत असताना इथं नगर एक तुम्हाला सांगतो त्यांचा विकास
नरखेड रोडनं संध्याकाळी या बरं का. मी जास्ती बोलतो. नरखेड रोडनं संध्याकाळी 8 वाजता या. तो चढ आहे तिथं माळ राहणार, तिथून फक्त मोहोळ शहर पहा. मी सांगतो ते ऐका, मोहोळ शहर पहा. लाईट त्या तिथनं स्टेट बँकेपासून खाली एक 100 फुटावर हायमास. हा विकास असतो का? या वार्डात 4-5 हायमास बाद झाले मोठ्या. त्या गवत्या मारुती संध्याकाळी जाऊन बघा. तिथं रमेश कदमाचा एक हायमास आहे, तिथं चिटकूनच पलीकडे प्रभाग संपत होऊन त्या भारतकरांच्या कोपऱ्यावर एक हायमास आहे. 70 फुटावर शेन मॅडमच्या घराजवळ एक हायमास आहे आणि त्या ह्याच्यात एक हायमास आहे. हा विकास लिहा ना तुम्ही. एका वार्ड कव्हर झाला असता. हे असा विकास इकडं प्रभाग लोक मोहोळ कुठलं दिसतं चकचकीत हिऱ्यासारखं दिसतं आणि इकडल्या बाजूला बघितलं तर काय तर चिमणी सारखे लाईट दिसतात. आता त्या आमची सत्ता नव्हती वर खाली झालंय.